तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वप्न संघर्ष ते सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मुंबई जिल्हा विशेष या घटकावर काही महत्त्वाचे प्रश्न जे मुंबई पोलीस व बाकी इतर स्पर्धा परीक्षांसाठी व बाकीच्या जिल्ह्यांसाठी पण उपयुक्त असणार आहे. तर यामध्ये आपण एकूण प्रश्न 52 प्रश्न पाहणार आहोत, जे की MCQ स्वरूपामध्ये असतील. आणि तर प्रथमतः आपण थोडीफार मुंबईबद्दल माहिती पाहूया. मुंबई जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात प्रगत जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ सुमारे 67.79 चौरस किमी आहे. तर लोकसंख्या 33,38,031 इतकी आहे, की जी की 2011च्या जनगणनेनुसार दिलेली आहे. त्यानंतर जिल्ह्याची संपूर्ण लोकसंख्या नागरी आहे. मुंबई जिल्हा म्हणजे मुंबई शहर. मुंबई शहर हे मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा या जिल्ह्यात विभागले गेले आहे. मुंबई जिल्ह्याची हद्द कुलाब्यापासून शिवमाहीमपर्यंत मुंबई व मुंबई उपनगर जिल्हा हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येतात. मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर देखील आहे आणि संपूर्ण देश व परदेशातून नागरिक येथे मुंबईला भेट देण्यासाठी येतात. तर मुंबईबद्दल आपण थोडीफार पर्यटन स्थळे कुठे कुठे आहेत थोडी मजक्यात पाहूयात. महात्मा फुले मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, फोरा फॉन्टन, त्याच्यानंतर झाकीर काला दालन, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह व चौपाटी बीच, मालबार हिल, मनी भवन, महालक्ष्मी मंदिर, हाजी अली, सिद्धिविनायक मंदिर व जुहू बीच. तर आपण थोडक्यात माहिती इथे पाहिलेली आहे. त्याच्यानंतर भूगोलाच्या दृष्टिकोनातून भूगोल. मुंबई पश्चिम किनारपट्टीत कोकण विभागात उल्हास नदीच्या मुखावर असलेल्या साळशेत बेटावर साष्टी वसले आहे. मुंबईचा मोठा भाग हा समुद्र सपाटीच्या पातळीत आहे. मुंबईची उंची सरासरी 10 ते 15 मीटर आहे. उत्तर मुंबईचा भूभाग डोंगराळ आहे. तर इथं प्रश्न येऊ शकतो बा उत्तर मुंबईचा भूभाग कशा प्रकारे आहे, तर इथं डोंगराळ लिहायचं. पण त्याच्यानंतर मुंबईतील सर्वात उंच भूभाग हा समुद्र सपाटीपासून 450 मीटर, जे की फुटामध्ये काय आहे ते पहा, 1450 फूट उंचीवर आहे. त्याच्यानंतर आपण काही प्रश्न पाहू. याच्यामध्ये एकूण आपल्याला 52 प्रश्न आहेत, जे की काही प्रश्न याच्यामध्ये वन लाईनर स्वरूपामध्ये आहेत. तर प्रश्न क्रमांक 1, मुंबई शहर जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा अशा 2 जिल्ह्यात रिकामी जागा विभागली आहे. 1 बृहन्मुंबई, 2 नवी मुंबई, 3 मुंबई, 4 ठाणे. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बृहन्मुंबई. प्रश्न क्रमांक 2, रिकामी जागा ही महाराष्ट्राची राजधानी आहे. 1 नवी मुंबई, 2 मुंबई, 3 बृहन्मुंबई, 4 मुंबई उपनगर. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुंबई. प्रश्न क्रमांक 3, मुंबई शहर जिल्हा मुख्यालय रिकामी जागा येथे आहे. 1 चर्चगेट मुंबई, 2 फोर्ट मुंबई, 3 मार्बल हिल मुंबई, 4 कुलाबा मुंबई. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फोर्ट मुंबई. प्रश्न क्रमांक 4, रिकामी जागामध्ये बृहन्मुंबई जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन मुंबई व मुंबई उपनगर या 2 जिल्ह्याची निर्मिती केली गेली आहे. तर पर्याय क्रमांक 1 1920, पर्याय क्रमांक 2 1990, पर्याय क्रमांक 3 2010, पर्याय क्रमांक 4 2012. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1990. प्रश्न क्रमांक 5,
मुंबई शहर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? 1, 4, 2, 2, 3, तो 3, 4, एकही नाही. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 5, 4. मुंबई जिल्ह्यामध्ये एकही तालुका नाही. तर महाराष्ट्रातील तालुका नसलेले शहर म्हटलं तर मुंबई आहे आणि जिल्हा पण तोच येतो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6. रिकामी जागा ही बृहन्मुंबईतील दक्षिणेकडील एक प्रमुख नदी आहे. 1 प्राणहिता, 2 भीमा, 3 पूर्णा, 4 मिठी. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मिठी. प्रश्न क्रमांक 7. रिकामी जागा येथे मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. 1 धारावी, 2 प्रभादेवी, 3 कल्याण, 4 दादर. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 धारावी, जी की आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी पण आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी. प्रश्न क्रमांक 8. गेटवे ऑफ इंडिया रिकामी जागा येथे आहे. 1 मुंबई, 2 दिल्ली, 3 पुणे, 4 नागपूर. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंबई. प्रश्न क्रमांक 9. ताजमहल हॉटेलची इमारत रिकामी जागा येथे आहे. 1 नागपूर, 2 मुंबई, 3 ठाणे, 4 नाशिक. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुंबई. प्रश्न क्रमांक 10. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय रिकामी जागा येथे आहे. 1 पुणे, 2 रायगड, 3 मुंबई, 4 छत्रपती संभाजीनगर. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुंबई. प्रश्न क्रमांक 11. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची इमारत रिकामी जागा येथे आहे. 1 सातारा, 2 कोल्हापूर, 3 मुंबई, 4 पुणे. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुंबई. प्रश्न क्रमांक 12. बोरवली येथे रिकामी जागा राष्ट्रीय उद्यान आहे. 1 संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, 2 नवेगाव राष्ट्रीय उद्यान, 3 ज्ञानेश्वर राष्ट्रीय उद्यान, 4 यापैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. प्रश्न क्रमांक 13. हॅगिंग गार्डन रिकामी जागा येथे आहे. 1 जळगाव, 2 मुंबई, 3 रत्नागिरी, 4 पुणे. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुंबई. प्रश्न क्रमांक 14. गोरेगाव चित्रनगरी फिल्म सिटी रिकामी जागा येथे आहे. 1 कोल्हापूर, 2 मुंबई, 3 नाशिक, 4 पुणे. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुंबई. प्रश्न क्रमांक 15. खोल समुद्रातील मासेमारी रिकामी जागाच्या सहाय्याने केली जाते. 1 ट्रॉलर, 2 लोखंडी घागर, 3 हाताने, 4 चमचा. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ट्रॉलर. प्रश्न क्रमांक 16. रिकामी जागा या समाजाचे लोक मासेमारी करतात. 1 वडार, 2 ब्राह्मण, 3 कोळी, 4 मारवाडी. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोळी. प्रश्न क्रमांक 17. समुद्राच्या किनारी प्रदेशात व खाडी भागात रिकामी जागा केली जाते. 1 मासेमारी, 2 शेती, 3 कुक्कुटपालन, 4 यापैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मासेमारी. प्रश्न क्रमांक 18. क्षेत्रफळाचा विचार करता रिकामी जागा हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा ठरतो. 1 मुंबई शहर, 2 मुंबई उपनगर, 3 नवी मुंबई, 4 बृहन्मुंबई.
तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंबई शहर. प्रश्न क्रमांक 19. 16 एप्रिल 1853 रोजी भारतातील रिकामी जागा रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान सुरू झाली. 1 पहिली, 2 दुसरी, 3 चौथी, 4 आठवी. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पहिली. तर ही रेल्वे भारतातील पहिली आणि महाराष्ट्रामध्ये पण पहिली ठाणे ते मुंबई या दरम्यान धावलेली आहे. प्रश्न क्रमांक 20. मुंबई येथे रोखे बाजार रिकामे जागाला स्थापन झाला. 1 1905, 2 1877, 3 1977, 4 1885. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1877. प्रश्न क्रमांक 21. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे रिकामी जागा अधिवेशन 1885 मध्ये मुंबई येथे झाले. 1 तिसरे, 2 पहिले, 3 दुसरे, 4 यापैकी नाही. तर पर्याय क्रमांक 2 जे की पहिले उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. कान्हेरी डोंगर जंगलात व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रिकामी जागा आढळतात. 1 वनगाय, 2 वनशेळी, 3 वनकुत्रा, 4 बिबटे. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बिबटे. प्रश्न क्रमांक 23. माहीम येथील अभयारण्यात अलीकडे विकसित रिकामी जागा केले आहे. 1 मत्स्य 2 सर्पोद्यान, 3 फुलपाखरे उद्यान, 4 यापैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सर्पोद्यान. प्रश्न क्रमांक 24. रिकामी जागा महानगर हे भारतातील एक प्रगत व्यापारी महानगर आहे. 1 बृहन्मुंबई, 2 ठाणे, 3 पिंपरी चिंचवड, 4 लातूर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बृहन्मुंबई. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात शेरीफ पद आहे? 1 नागपूर, 2 ठाणे, 3 वाशिम, 4 मुंबई. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मुंबई. प्रश्न क्रमांक 26. इंग्लंडचा राजा रिकामी जागा यास पोर्तुगीजांनी मुंबई भेट म्हणून दिले. 1 चौथा, 2 तिसरा, 3 दुसरा, 4 सातवा. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जे की दुसरा इंग्लंडचा राजा. प्रश्न क्रमांक 27. 1668 मध्ये दुसऱ्या चार्ल्सने ईस्ट इंडिया कंपनीस हे बेट वार्षिक रिकामी जागा पाऊंड भाड्याने दिले. 1 20 पौंड, 2 30 पौंड, 3 10 पौंड, 4 40 पौंड. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 10 पौंड. प्रश्न क्रमांक 28. रिकामी जागामध्ये सुएझ कालवा सुरू झाल्यानंतर मुंबई हे भारताचे प्रवेशद्वार ठरले. 1 1869, 2 1969, 3 1947, 4 1930. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जे की 1869 आणि याची सुरुवात झाली होती पहा कालवा हे करण्यासाठी 1859 रोजी. तर तब्बल 10 वर्षानंतर हा कालवा काम पूर्ण झालेलं आहे आणि पूर्ण कधी झालेलं आहे 17 नोव्हेंबर 1869. प्रश्न क्रमांक 29. मुंबई शहर या ठिकाणी रिकामी जागा किती बेटांचा समुदाय होता? 1 5, 2 7,
3, 9, 4, 12. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 7. प्रश्न क्रमांक 30. रिकामी जागा या बंदरातून जलवाहतूक चालते. 1. कुलाबा, 2. डॉकयार्ड, 3. माहीम, 4. यापैकी सर्वच. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यापैकी सर्वच. प्रश्न क्रमांक 31. बृहन्मुंबईतील रिकामी जागा ही मुख्य लोहमार्ग स्थानके आहेत. 1. दादर व कुर्ला, 2. मुंबई सेंट्रल, 3. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, 4. यापैकी सर्वच. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यापैकी सर्व. प्रश्न क्रमांक 32. रिकामी जागा येथे आंतरराष्ट्रीय व्यापाराची सुप्रसिद्ध बाजारपेठ आहे. 1. कोल्हापूर, 2. नागपूर, 3. मुंबई, 4. नाशिक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मुंबई. आणि ही भारताची आर्थिक राजधानी पण आहे, त्यामुळे लोक इथं जास्त व्यवहारासाठी येतात. प्रश्न क्रमांक 33. मुंबईतील जव्हेरी बाजार हा रिकामी जागा यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. 1. गूळ व साखर, 2. मासेमारी, 3. सोने व हिरे, 4. भाजीपाला. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सोने व हिरे. प्रश्न क्रमांक 34. रिकामी जागा येथील जीवनावर युरोपियन संस्कृतीचा प्रभाव असल्याचे आढळते. 1. पुणे, 2. वर्धा, 3. अमरावती, 4. मुंबई. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मुंबई. प्रश्न क्रमांक 35. रिकामी जागा भारताची आर्थिक राजधानी आहे. 1. गांधीनगर, 2. कलकत्ता, 3. चेन्नई, 4. बृहन्मुंबई. बरोबर उत्तर आहे भारताची आर्थिक राजधानी बृहन्मुंबई, म्हणजे जी की आता मुंबई पण आहे. प्रश्न क्रमांक 36. गवालिया टँक, ऑगस्ट क्रांती मैदान रिकामी जागा येथे आहे. 1. मुंबई, 2. नागपूर, 3. छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद प्लस आता औरंगाबादचं नवीन नाव छत्रपती संभाजी नगर असे देण्यात आलेलं आहे. 4. पुणे. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मुंबई. प्रश्न क्रमांक 37. रिकामी जागा या संस्था मुंबईत स्थापन झाल्या. 1. रॉयल आशियाटिक सोसायटी, जे की 1805 मध्ये. पर्याय क्रमांक 2. स्टुडंट मिलिटरी ऑफ द सायंटिफिक सोसायटी, जे की 1848. 3. ज्ञानप्रसारक सभा, 1848 व पर्याय क्रमांक 4 यापैकी सर्वच. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी सर्वच. प्रश्न क्रमांक 38. रिकामी जागा ही संस्था मुंबईत स्थापन झाली नाही. 1. बॉम्बे असोसिएशन, जे की 1852 रोजी. पर्याय क्रमांक 2. सर जे जे स्कूल ऑफ द आर्ट, जे की 1857. प्रार्थना समाज, जे की 1867. आणि मानव धर्म सभा, जे की 1848. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मानव धर्म सभा ही जी की मुंबईमध्ये स्थापन झालेली नाही. बाकीच्या तिन्ही पण मुंबईमध्ये स्थापन झाली आहे. प्रश्न क्रमांक 39. रिकामी जागा ही संस्था मुंबईत स्थापन झाली नाही. 1. आर्य समाज, जे की 1875 रोजी. 2. थिऑसॉफिकल सोसायटी, जे की 1875. 3. मित्रमेळा, जे की 1900 मध्ये झाले. त्याच्यानंतर 4. बॉम्बे असोसिएशन, जे की 1852.
1952 रोजी. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मित्रमेळा, जे की मुंबईमध्ये स्थापन झालेली नाही. प्रश्न क्रमांक 40 विभूती ही संपूर्ण भारतीय बनावटीची रिकामी जागा क्षेपणास्त्र वाहू बोट माझगाव डाक मुंबई येथे बांधण्यात आली. 1 पहिली, 2 दुसरी, 3 तिसरी, 4 पाचवी. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जी की पहिली. तर इथून आपण 41 ते 54 पर्यंत काही प्रश्न ऑनलाईन स्वरूपामध्ये पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 41 भारताचे न्यूयॉर्क म्हणून ओळखले कोणते शहर जाते? पर्याय क्रमांक मुंबई याचं उत्तर बरोबर आहे. तर प्रश्न क्रमांक 42 भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर कोणते? तर मुंबई. प्रश्न क्रमांक 43 जगातील कितव्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले महानगर क्षेत्र आहे? 1. तर बरोबर उत्तर आहे 6व्या क्रमांकाचे आहे. त्याच्यानंतर 42 मुंबई हे भारताच्या रिकामी जागा कोकण किनारपट्टीवर वसलेले शहर आहे. तर रिकामी जागा कोणती आहे याच्यामध्ये? तर पश्चिम किनारपट्टीवर मुंबई हे शहर वसलेले आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 45 2008 मध्ये मुंबईला रिकामी जागा म्हणून नाव देण्यात आले होते. तर काय नाव देण्यात आले होते? अल्फा वर्ल्ड सिटी. तर प्रश्न क्रमांक 46 मुंबई ही दक्षिण आशियाची आर्थिक व्यावसायिक आणि रिकामी जागा राजधानी आहे. तर काय आहे? मनोरंजन. तर प्रश्न क्रमांक 47 मुंबई हे रिकामी जागा आणि रिकामी जागा चित्रपट उद्योगाचे घर आहे. कोणते आहे? तर बॉलिवूड व मराठी चित्रपट. प्रश्न क्रमांक 48 मुंबईचे नाव कोणत्या या देवीवरून पडले आहे? तर बरोबर उत्तर आहे मुंबादेवी. प्रश्न क्रमांक 49 पोर्तुगीजांच्या रिकामी जागा या राज्याने इंग्रजांनी बॉम्बे नाव केले. तर कोणी केलेलं आहे? तर पोर्तुगीजांच्या बोंबाह्या. प्रश्न क्रमांक 50 कोणत्या साली बॉम्बे हे या शहराचे अधिकृत नाव बदलून मुंबई करण्यात आले? तर कधी करण्यात आलेले आहे? 1995 रोजी. तर प्रश्न क्रमांक 51 1534 साली पोर्तुगीजांकडून कोणाकडून मुंबई काबीज केली व बॉम्बाह्या नाव दिले? 1 पोर्तुगीजांनी कोणाकडून केली होती? बहादूर शाह कडून. प्रश्न क्रमांक 52 1661 रोजी पोर्तुगीजांनी मुंबई इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स यांच्या रिकामी जागा या पोर्तुगीज कन्येशी झालेल्या लग्नात हुंडा म्हणून देऊन टाकली. तर नाव बरोबर उत्तर आहे कॅथरीन ब्रेगांझा. तर प्रश्न क्रमांक 53 मुंबई जिल्ह्याला रिकामी जागा किंवा दक्षिण मुंबई म्हणतात. मुंबईला आयलंड सिटी पण म्हणतात. तर त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 54 छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर मुंबई येथे. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे मुंबई स्पेशल टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे, जिचं शुल्क आहे 151 रुपये. त्याच्यामध्ये आपल्याला आतापर्यंत झालेले मुंबईचे पूर्ण पेपर जे ऑनलाईन स्वरूपामध्ये 2008 पासून आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत,
त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यासोबत चालू घडामोडी जे की 7 दिवसाला एक पेपर म्हणजे 100 गुणांचा पेपर असेल, तो पण मोफत असेल. आणि दररोज 100 गुणांचा मुंबई स्पेशल पेपर असेल, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता की जसे की दरवर्षी मुंबई पोलीसचे पॅटर्न बदलत आहे, त्यानुसार आपण पेपर सेट सुरू केलेले आहेत. तर नक्कीच आपल्याला यांचा पोलीस भरती मुंबईसाठी फायदा होईल. आणि हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास तर आपण आपल्या मित्राला शेअर करा व बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, ज्याने की आम्ही नवीन नवीन व्हिडिओ टाकल्याच्यानंतर आपल्याला याचं नोटिफिकेशन मिळेल. तर असेच आपण सर्व बाकीचे राहिलेल्या जिल्ह्याचे पण व्हिडिओ बनवणार आहोत. तर धन्यवाद मित्रांनो.